आपुल्या पण करा सोडवण संसार बंधन तोडावे ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी कळवळा श्रीमंत फिरया आपुल्या पण करा सोडवण संसार बंधन तोडावे विठ्ठला लसदंतकांडं विपद्रंगचंडं शिवप्रेमचंडं जीवप्रचंडं अपिलितबलधामं हेमशैलापदेहं दुर्जवनकुशामं नामिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानरानामधीशं रघुपतिप्रियभक्तं वार्तजातर्नमामि श्रीकालसेवासजाच्या पदाशी भवाद्यनोकहरिपदाशी लोणी सवस्ती कविशी कृपाळा प्रेमे सुखाराम वर्णे गुणाला अलंकापुरीरम्य सिंहासनस्थं पदाम्बुजतेजस्फुरदिक्पदेहं विधिन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति महायोगपीठे देवी मरथ्यामरं पुण्डरीकाय दातुमुनीन्द्रिः समावित्त तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं रामकृष्ण नामी ही जुनी सादिरी हृदय मंदिरी स्मराटावे वस्तुस्थली प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला भंग संत श्रेष्ठ कैवल्य साम्राज्य श्री संत ज्ञानेश्वर महाराज तीन चरणाचा भंग प्रतिवर्षाप्रमाणे होणारा हा भव्य दिव्य स्वरूपाचा रामनवमी उत्सव श्री रामलल्ला प्रगट केली आणि त्या निमित्तानं असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह गुरुवर्य रामगिरी महाराजांच्या साधनास्थळी पुण्यसलीला गोदावरीच्या पावन घाटावर श्री सद्गुरू परमश्रद्धेय नित्य स्मरणीय वैराग्यमूर्ती महंत नारायणगिरीजी महाराज यांच्या असीम कृपेने गुरुवर्य शिवगिरीजी महाराज यांच्या भावमयी उपस्थितीमध्ये व आमचे परमस्नेही आमचं परमार्थिक श्रद्धास्थान आणि भक्तिपरायण प्रेममूर्ती महंत हरिशरणगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने आणि भक्तिपरायण संदीपानजी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये आज या राम दरबारामध्ये मला वाटतं आपण बाकी अनेक दरबारामध्ये गेला असता पण राम दरबारामध्ये येणं हे सगळ्यांचं काम नाही महाराज. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, एक करावा लागतो, एक करावा लागतो आणि एक होत.
भव्यदिव्य असणाऱ्या साधन सोहळ्यामध्ये आपल्या सर्वांची उपस्थिती आहे. सर्व गायक वादक भूमिगत मंडळी मदंगाचार्य सर्व असणारी या ठिकाणची माझी परिचित अपरिचित सर्व महाराज मंडळी, आमच्या सोबत आलेली मंडळी, उपस्थित सर्व संभक्त श्रोतागण, माता भगिनी, सर्वांनाच वंदन करतो आणि माझ्याकडे आलेली सेवा आहे यथावती यथा तथा चिंतन करण्याचा प्रयत्न करू. रामकृष्ण नामी हे गृही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे. कानोबारायांची भाषा आहे. कारण काय होतं सांगू तुम्हाला, ज्ञान ज्या वेळेला भक्ती सांगू लागतं ना, तिथंच मानवी जीवनाची कृतार्थता. ज्ञान संसार सांगतं का ज्ञान भक्ती सांगतं? आपल्यातलं जे ज्ञान आहे ते आपल्याला संसार सांगतं का भक्ती सांगतं? सांगत असेल तर धन्यवाद, मी नाही तरी कशाला. पण माझी अशी माहिती की आमच्यातलं ज्ञान आम्हाला संसारच वाढवायचा सांगतो. आता आपल्याकडे चालणारी जी भक्ती, थोडी क्षमा मागून बोलेल मी आपली, आपण मोठ्या संख्येनं उपस्थित आहात. महाराजांवर आपलं असणार अत्यंतिक प्रेम आणि मला वाटतं त्याही पेक्षा महाराज सर्वावर अत्यंतिक करणार प्रेम, या सगळ्यांचा परिवार मोठा एकत्र आलेला. म्हणून ही जी असणारी स्थिती आहे ती जर आपण नीट पाहिली तर ज्ञानानं आपल्याकडचं ज्ञान वाढलं की संसार वाढतो. आणि आज ज्ञानानं जर भक्ती वाढत असेल, कारण आमच्याकडे ज्ञानाला साधने कधी विशेष महत्व नाही. पुढे भक्तीने धर्मी असतील मी आपल्याला सांगेल की दोन गोष्टी आपल्या पुढे मांडतो. मला माहिती आहे आपण सर्वजण सुज्ञ जाणकार श्रोता आहात. मला तुम्हाला फक्त नम्रपणे सांगायचे, एकाला वाढू द्या आणि एकाला वाढवा. एकाला वाढू द्या आणि एकाला साहेब काय वाढू द्यायचं, काय वाढवायचं. एकाला वाढू द्या. प्रारब्ध अनुकूल असेल ना आणि अनुकूल प्रारब्धानं संसार वाढत असेल तर खुशाल वाढू द्या. परमार्थाला मात्र वाढवा. वाढावया सुख भक्ती नाम. आणि मला वाटतं याला वाढवायचं असेल ना तर तुम्हाला त्या ज्ञानाची गरज आहे. मला तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन क्षेपया उपदेक्षन्ति ते ज्ञानम् ज्ञानिनस्तत्वदर्शना. जोपर्यंत तुमच्या ठिकाणी ही अवस्था तयार होत नाहीये, ही ज्ञानोबारायांची भाषा आहे. कारण आपल्याकडे काय होतं, आपण मोठ्या संख्येनं राम दरबारामध्ये येतात. हे असं सांगू तुम्हाला, कोणत्या दरबारामध्ये आहेत याच्यामुळे आपली ओळख आहे. एखादाच विभीषण असतो पण रावणाच्या दरबारात. जिथं आपण रामाच्या दरबारामध्ये आहोत, रामाच्या दरबारामध्ये मी आपल्याला नम्रपणे सांगेन, आपण रोज रामाचं दर्शन करत असाल, पंचक्रोशीतील मंडळी असतील, कधीतरी एक असेल, मला तुम्हाला फक्त एवढं विचारायचंय, रामाचं दर्शन घ्यावं का रामाचं आचरण करावं?
म्हणजे दर्शन घ्यायची गरज काही अडचण नाही. रामाचं दर्शन नाही घेतलं तरी चालत. आमचं चुकायला लागले दर्शनातच संपलं. आम्ही काय करायला तयार नाही, आचरण करायला तयार. रामाचं दर्शन नको असं म्हणत नाही मला. त्याच्या पुढे जाऊन बोलू का, तुमच्या आचरणामध्ये लोकाला राम दिसला पाहिजे. आणि लोकांना तो राम दिसला की लोकांनी मला वाटतं तुमचं दर्शन घेतलं पाहिजे. जोपर्यंत आपल्यामध्ये योग्यता तयार करत नाही, मला सांगा, इथं बसलेल्या माझ्या असेल, आपण सगळे प्रापंचिकच आहोत. आपल्याला प्रामाणिकपणे सांगा, तुमचा माझा जो संसार आहे तो असाच असावा वाटतो का यापेक्षा बदललेला असावा वाटतो? मग मागच्या रामनवमी तर या रामनवमीत ते बदलले का? जर असेल तर आपल्याला साष्टांग नमस्कार. संतांची भाषा समजून घ्या. काय झालं, आपण विनाकारण माणसाला समजून घेऊ लागलो. आणि माणसाला कधीही समजून घेऊ नका, कधी समजून घेऊ नका. जेव्हा कधी तुम्हाला समजून घेण्याचा प्रसंग येईल ना, त्यावेळेला संताला आणि शास्त्राला या दोघांना समजून. तर या दोघांनी काय केलं, अहिता पासून काढली, हित देवनी वाढविते, नाही श्रुती करोते माऊली जगा. आम्हाला हे चरित्र सांगितलंय. मला हे केवळ एक उत्साह साजरा करायचा आहे, उत्सव साजरा करायचा आहे, आणि ही साजरा करणे आपली जबाबदारी आहे, एवढा पुरतं मर्यादित ठेवू नका. या उत्सवातून कुठंतरी मला एक प्रेरणा मिळावी नव्हे, उत्सवातून ऊर्जा मिळावी, आणि उत्सवातून मिळालेली ऊर्जा मला वाटतं ही वर्षभर पुरावी. कारण नाही काही आपण आता सध्या ऊर्जेवरच चाललो, आणि मला वाटतं आता ती बंद व्हायच्या मागे. काय असतं, कधी कधी काळ तुम्हाला काही घटनेचं महत्व कळून देतात. एरवी मनुष्य काही गोष्टी मानायलाच तयार नाही, त्यावेळेला काळ असा येतो की तो काळ तुम्हाला त्या गोष्टीची महती सांगून जातो. तो विषय वेगळा आहे. म्हणून इथं तुमचं माझं जे जीवन आहे, जीवनामध्ये एक आदर्श स्थान असावं, आणि ते आदर्श स्थान जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत तुमचं माझं जे जीवन आहे ते व्यर्थ आहे. थोडं बोलू नका, पुढे सरका, थोडं या, पुढे या, थोडं. आपण रामाच्या दरबारामध्ये बसलेलो आहे. मला वाटतं दोन गोष्टी शिकूनच जा. त्यातली पहिली गोष्ट आहे, मोठ्यांचा आदर करायचा शिका आणि मोठ्यांचे आदेश मानायचं शिका. कारण आपल्याला पुढं सरकार म्हटलं तरी आपण सरकार रामाचं जीवनच असं. कदाचित तुम्ही असं म्हणत असाल की पुन्हा पुन्हा लाईट चालली आणि काय व्हायला विक्षेप येतो. त्याचं मनावर घेऊ नका, कारण रामाच्या जीवनामध्ये विक्षेप आला नसताना तर राम हे जगाचे राम झालेच नसते. त्यावेळेला त्यांना सिंहासनावर बसवायचं होतं, आणि तिथं जर विक्षेप आला नसता तर मला वाटतं
असता तो अयोध्येचा राजा राहिला असता राम दरबारात त्याची पूजा झाली नसती. प्रतिकार करतात. काय करा नियोजन करणारी मंडळी फक्त बोलू नका. आपण आपलं कार्य जरूर करा, बोलू नका. चरित्र या ठिकाणी ज्ञानोबाने आपल्याकडे मांडले. रामकृष्ण नामी जी दोन्ही साजेरी हृदय मंदिरी स्मराकारे. असं एकच कारण मी सांगेन. ज्ञानोबाचा जो हृदयी शब्द आहे ना, तो हृदयी शब्द थोडे त्याच्या खाली अंडरलाईन करावे. आजही आपण साधना जरूर करतो, मला सत्कर्म जरूर करतो, ते मनावर घेतो. झालं कसं, एक प्रत्येक गोष्टीचा असं होत चाललेलं आहे की कुणीतरी गायनाला यायचं, कुणीतरी वाजवायला यायचं, कुणीतरी विणा घ्यायचा, कुणीतरी कीर्तनाला यायचं, कुणीतरी ऐकायला. सारा मला सबका त्याच्यासाठी सबका. एक लक्षात ठेवा महाराज, माणसाचं आयुष्य, मी दुपारी बोललो, माणसाचं आयुष्य दोन प्रकाराचे. एक आयुष्य कमी होतं, एक आयुष्य वाढतं. शरीराचं आयुष्य कमी व्हायला लागलं का वाढायला नाही? शरीराचं आयुष्य प्रयत्नपूर्वक कमी करायचं नाही, फक्त एवढंच लक्षात ठेवा, तुला होऊ द्या. शरीराचं आयुष्य प्रयत्नपूर्वक काय करू नका, कमी करू नका. दोन माणसं शरीराचं आयुष्य प्रयत्नपूर्वक कमी करतात, त्यातले पहिले व्यसनी आणि दुसरे आत्महत्या करतात. शरीराचं आयुष्य हे कालानं कमी होणार. तथा शरीराने विहाय जीर्णा यज्ञानी संज्ञाती नवानी धी. दुसरं आयुष्य मला आपल्याकडे मांडायचंय. मला दुसरं आयुष्य ते मनाचं. आपलं वय वाढत गेल्यानंतर आपण मनानं काय व्हायला पाहिजे, मजबूत व्हायला पाहिजे, मन शक्तिमान व्हायला पाहिजे. तुम्ही जर मनानं शक्तिमान झालात, ताकदवान झालात ना, तर मला वाटतं प्रपंचात कितीही आघात आले तर तुम्ही ते मनावर घेणार नाही. काय मिळतं रामदरबारामध्ये आल्यानंतर, मनाचं आयुष्य वाढतं. आणि ज्यावेळेला मनाचं आयुष्य वाढतं ना, त्यावर येणाऱ्या ज्या घटना आहेत ना, त्या आघात होऊ शकतात. प्रपंचातली प्रत्येक घटना अशी आहे, एक आघात करते, तिला संसारातली घटना म्हणावी, आणि जी आल्हाद देते तिला परमार्थ म्हणावी. आज आपलं जीवन दोन्ही मध्येच थांबलं. कुठेतरी आघात होतो आणि कुठेतरी आल्हाद होतो. मला तुम्हाला फक्त साधा प्रश्न विचारायचा आहे, तुमच्या ठिकाणी या दोन्ही गोष्टी घडल्या, एक आघात झाला आणि दुसरा काय झाला, आल्हाद. आता तुम्ही रोज कीर्तनाला येता, 9 वाजेपर्यंत थांबता, तुम्हाला आल्हाद मिळतो की नाही? आल्हाद मिळतो. आणि इथून तुम्ही घरी गेले की काहीतरी मनाविरुद्ध घडलं की काय होतं? मला तुम्हाला फक्त एवढंच विचारायचंय, काल तुमच्या मनावर झालेला आल्हाद तुमच्या लक्षात आहे का? काल झालेला आघात लक्षात आहे? अभंग काय सांगतो? हृदय मंदिरी स्मरण
जीवनामध्ये जे जे आल्हादाचे क्षण आहेत ना त्याचं सातत्यानं स्मरण करा, त्याला जपा. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रतिकूल क्षण येतच असतात. असं कुणाचंही आयुष्य नाही मला की ज्या आयुष्यामध्ये प्रतिकूल क्षण नाही. मी तर उलट सांगेल तुम्हाला, आयुष्याची सुरुवात व्हावी संघर्षानं, आयुष्याची सुरुवात व्हावी संघर्षानं आणि परमार्थातून शिकावा संयम. नक्कीच आपल्याला शांती मिळाल्याशिवाय राहणार. इथं काही शिकू नका, फक्त काय शिकायचंय? अनेक साधू संतांचं चरित्र, छत्रपती शिवाजी राजासारख्या महापुरुषांचं चरित्र, कुणाचंही चरित्र तुम्ही डोळ्यासमोर घ्या, ते संघर्षातूनच काय झालेले निर्माण. फक्त त्या संघर्षात काय नाही, संयम. मला सांगा, तुम्हाला बाहेर काहीतरी आज कष्ट झाले, काहीतरी परिश्रम झाले, काही गोष्टी तुम्हाला बाहेर करायच्या होत्या, तेही आज झाल्या नाही आणि तुम्ही घरी आलात. आणि घरी आल्यानंतरही तुम्हाला घरी कोणीतरी प्रतिकूल बोललं. आता दिवसभरात जे पेटलं होतं त्याचा भडका झाला का शांत झालं? इथंच ते मी पडलो. चरित्रात आपलं ठेवत नाही, पण जर तुम्ही त्या चरित्राचा अभ्यास केला असेल तर नक्की स्मरणात आणा. जगद्गुरु तुकोबाराय ज्या वेळेला बाहेर जायचे, समाजामध्ये त्यांना अनुकूलता होती का प्रतिकूलता होती? प्रतिकूलता होती. गोपाला पाटील गावीचे हिरो आता मोजली मला बाह्य ठिकाणी ज्या वेळेला प्रतिकूलता होती, तेच तुकोबारा ज्या वेळेला थकून भागून घरी यायचे, जिजाबाई आरती करायच्या ना, बरे झाले देवा पाहिलं कर्मशा, 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 या दोषाचा महाराजांनी या गोष्टी कधीच मनावर घेतल्या नाही. कारण का? तर त्यांच्यातला जो संयम होता ना, तो संयम आबादी. मी तुम्हाला त्यासाठी सांगितलं, मला तुमच्या पुढे दोन चरित्राचं चिंतन आहे. पण मी आज रामनवमी आहे, एकच चिंतन आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न की रामाचं जे जीवन आहे ना, तो राम समजून घ्या. ज्या रामानं आपलं जीवन कशा पद्धतीनं तयार केलं, कल्पना करा. राम शब्दाचा अर्थ आहे मर्यादा. राजा दशरथांच्या पोटी जन्माला आले ते राम नाही म्हणा, कारण रामायणामध्ये दोघांचंच चिंतन आलेले. एक आहे त्याचं नाव आहे दशरथ आणि दुसरं आहे त्याचं नाव दशानन. जो इंद्रियाच्या अधीन बनला तो दशानन आहे आणि ज्यानं इंद्रिय आपला स्वाधीन केले तो दशरथ आहे. चरित्र आहे, कारण त्यातून बाहेर स्थितीनं बाहेर आलेली जर काय असेल तर ती मर्यादा आहे. आणि ती मर्यादा आज आम्हाला आमच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाची आहे. आपण आपल्या जीवनातला राम, माझा तर आरोप आहे मला, आपण आपल्या जीवनातला राम हळूहळू कमी केला. कारण आपण आता रामाला पर्याय शोधले. तुमच्या जुन्या काळामध्ये एकमेकाला भेटल्यावर जय हरी म्हणत होते का राम राम? आता आपण रामाला काय आणले? जय हरीला नाव ठेवते आणि ते बरेच लोकांनी आणले. काय होतं माहितीये का, एकापेक्षा एकाला पर्याय आणला ना तर माणसाचा स्वभाव आहे सगळ्यालाच वापरायचं फेकून द्यायचं.
आपल्याला रामच असेल. राम हे स्थैर्य, राम हे धैर्य आणि राम हे औदार्य. रामाच्या जीवनामध्ये स्थैर्य, सुख दुःखे समे कृत्वा लाभाला भोजया जयो. रामाच्या जीवनामध्ये पूर्ण स्थैर्य, त्या जीवनामध्ये अजिबात विचलितता नाही, कुठेही ते जीवन विचलित बनलं नाही. म्हणून जो जन्म आहे ना रामाचा तो 9वीला झालेला आहे. आपल्या अंकगणितामध्ये सगळ्यात मोठा अंक जर कोणता असेल तो 9वी. त्याच्यापुढे अंक नाहीत. जिथं अंक थांबतात मला वाटतं जिथं अनेक चरित्र पाहिल्यानंतर त्यानंतर कोणतंच चरित्र राहत नाहीये त्याचं नाव आहे रामचरित्र. राम आणि कृष्ण चरित्राचं आपण स्मरण करू नका, तर त्याला आपल्या हृदयाच्या ठिकाणी स्वीकारा. अभंगाचं पहिलं रामकृष्ण नामे हे दोन्ही साजे. हृदय मंदिरी स्मरा करे. कारण कुठंतरी जोपर्यंत तुम्ही प्रेरणा घेणार नाही आणि त्याला आपली प्रेरणा ती प्रतिष्ठा तोपर्यंत आपल्याला मिळणार. कारण बाह्य प्रतिष्ठा सोडा, बाह्य प्रतिष्ठा हा प्रारब्धाचा भाग आहे. अन्नमान धन येतो बाह्य प्रतिष्ठा सोडा, पण अंतरंगातली जी प्रतिष्ठा आहे ना ती प्रतिष्ठा वेगळी. आणि ती जर आपल्याला प्राप्त करायची असेल तर जीवनामध्ये राम हा आदर्श ठेवा आणि रामाचे जे काही गुण आहेत ते गुण आत्मसात करा. आज आपण रामचरित्राचा अभ्यास करायला तयार. आपल्याला कधी कधी असं वाटतं की हजारो वर्षाची एक कथा आहे आणि तीच आम्हाला का सांगितलं जाते. मला कधी कधी असं वाटतं रामाच्या काळात, क्षमा मागून घेतो, रामाच्या काळात गरजेचे होते का राम आज गरजेचे? रामाच्या काळात रामाची गरज नव्हती, कारण सगळेच राम होते.
महाराज आणि ती शिकायची असेल तर रामाचं पारिवारिक जीवन आपल्या समोर आहे. कारण परिवाराकडून परमात्म्यापर्यंत पोहोचा. काही पुढे जाऊन आपल्याला बोलेल, पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या पुढे जर राम हा आदर्श असेल तर रामाचं बंधुत्व आहे. रामानं आपल्या माता पित्याविषयी जे आज्ञाधारकपणा दाखवला, त्या रामानं आपल्या जीवनामध्ये काय केलं महाराज? रामाचं प्राधान्य कशाला होतं? संपत्ती जमा करण्याला प्राधान्य होतं का समाज जमा करायला प्राधान्य होतं? कुणाचं? रामानं आपल्या जीवनामध्ये संपत्ती जमा करायला प्राधान्य दिलं का समाज जमा करायला? आपण कशाला प्राधान्य द्यायला लागलो? पुन्हा आपण भक्त कोणाचे? पहिल्यांदा आरंभाने बोलून गेलोय, संपत्ती जमा करावी लागत नसते, प्रारब्धाची होते. प्रारब्ध अनुकूल असेल ना, प्रारब्ध अनुकूल असेल महाराज तर ती आपोआप येते. एक उदाहरण सांगतो, कदाचित ऐकलं असेल तुम्ही, जुनी कीर्तनकार मंडळी सांगायची मला. एका माणसाकडं इतकी संपत्ती झाली महाराज, एवढी संपत्ती झाली की त्याला त्या संपत्तीचा कंटाळा आला. इतकी अनुकूलता महाराज जीवनात. त्यानं आपल्या पत्नीला विचारलं काय करावं म्हणजे जुना काळ. मला असं वाटतं म्हणे आपली प्रतिष्ठा आहे, राजा आपल्याला मानतो. नेहमी स्वतः राजा मला सावकार म्हणून आवाज देतात, हाका मारतात. आज मला असं वाटतं मी राजाचा अपराध करतो आणि माझी खात्री आहे राजा मला मृत्यूदंड देणार नाही, शिक्षा दे. आणि त्या शिक्षेत तो दंड ठोठावे, कारण राजाला माहिती आहे की याला उन्माद कशाचा आला? संपत्ती. राजा मला अपराधानं ते दंड ठोठावे आणि मग मी तो दंड भरेल, म्हणजे आपल्याकडची संपत्ती काय कमी होईल. आता काय अपराध करावा म्हणून तो राजाच्या दरबारात गेला आणि जसा दरबारात गेला महाराज, पायातला जोडा काढला, राजाला फेकून मारला. तो राजाच्या मुकुटाला लागला आणि मुकुट खाली पडला. जसा मुकुट खाली पडला सगळी सभा आवाज झाली. शिपाई त्याला पकडण्यासाठी पळाले, काही जण मुकुट आणण्यासाठी गेले. जे मुकुट आणायला गेले होते ना, ते मोठ्यानं ओरडले, अरे बघा नाही केवढा भयंकर सर्प आहे. राजानं तिकडं पाहिलं, सर्प आहे. राजाने विचार केला, सावकाराकडं मला वाचवण्यासाठी वेळही नव्हता, अवधी नव्हता, हातात असेल ते हत्यार श्रेष्ठ असतं असं बिरबल म्हणतात. आज सावकार जर इथं नसते तर आपण इथं नसतो. सावकार इथं नसते तर आपण इथं नसतो. राजानं त्यांचा सन्मान केला. आपल्या सेवकाला सांगितलं 10 रथ आणा, त्याच्यात जेवढं सोनं भरता येईल तेवढं भरा आणि यांच्या घरी घेऊन द्या. दृष्टांत सांगून नाही थांबणार. भाग्याचे नि भडसे, उद्यमाचे नि मिशे, संपत्ती जात अपयशे घरविले. म्हणजे पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं, एक वाढत असेल तर जरूर वाढू द्या, काही अडचण नाही. आपल्या सगळ्यांनी फक्त एक सूत्र लक्षात ठेवा, वाढवलेलं मी वाढवलं नाही. कारण संपत्ती ही 3 गोष्टीनं वाढत असते. संपत्ती किती गोष्टीनं वाढते? 3 गोष्टीनं. ज्यांच्याकडे संपत्ती आहे सांगा. कोणाकडेच नाही. एखादी तरी सांगा. बर, चांगली. दुसरे चला, तुम्हाला कशाला आणलं? पहिली गोष्ट आहे महाराज, तिचं नाव आहे प्रयत्न.
आहे तिचं नावे प्रारब्ध. आणि तिसरी गोष्ट आहे तिचं नावे प्रभू कृपा. या तीन गोष्टी एकत्र झाल्याशिवाय संपत्ती वाढत नाही. मी मिळत नाही म्हणत नाही, वाढत नाही. एका विन एक भाकरी करायला तीन गोष्टी लागतात. सांगा कोणत्या कोणत्या? पण तुम्ही जर प्रमाण ऐकलं असेल तर काही नाही, त्याच्यातूनच उत्तर निवडायचे. ऐका, भाकरीसाठी तीन गोष्टी लागतात महाराज. पाणी, धान्य आणि अग्नी. तवा वगैरे सोडून द्या, नसला तरी होत्या करून पागरी गेल्या. फक्त याच्यातली एकही गोष्ट जर कमी असली तर एका विन एक कामान एक. तसं कुणाचाही प्रपंच असू द्या महाराज, त्या प्रपंचाला जर प्रयत्न, प्रारब्ध आणि प्रभू कृपा या तीन गोष्टी एकत्र झाल्या नाहीत तर संपत्ती वाढत नाही. मला मुद्दा पुढे मांडायचा आहे. ती वाढत असेल तर ती कशाने वाढली? प्रयत्न, प्रभू कृपा आणि प्रारब्ध. मला सांगा कोणाचं बल जास्त झालं? एकीकडून दोघ आहेत आणि एकीकडून एक आहे. मला सांगा आपल्याला दोघ जण सहकारी होते म्हणजे त्याच्यात आपला फार भाग नाही, थोडं मान्य करा. त्याच्यात आपला फार भाग नाही. दोन हिस्से दुसऱ्याच्या हातात आहे, एकच आपल्या हातात आहे. आपण एवढी मालकी गाजवू नका. प्रयत्नाने मिळवलेलं तुम्ही घ्या, आपलं माफ करा, प्रयत्नाने मिळवलेलं कुटुंबाला द्या, प्रारब्धाने मिळालेलं तुम्ही घ्या आणि प्रभू कृपेने मिळालेलं दान धर्मात घालवा. मोकळे राहा महाराज. काय केलं? कारण रामालाही मान्य होतं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, देहतवासी प्रारब्ध अधीन याचा मी काशीन भारला. म्हणून रामाला पाहिजे त्या वेळेला अनुकूलता सोडता आली. आपल्याला संसार सुटत नाही का? संसारातली अनुकूलता सुटू देत नाही. बघा तुला बारकाई नाही, संसार आम्हाला बाहेर पडू देत नाही का संसाराची अनुकूलता बाहेर पडू देत नाही? हो, अनुकूलता बाहेर पडू देत नाही. आता म्हाताऱ्यांना कळालंय आपलं कोणी ऐकतही नाही. प्रतिकूलता तयार झाली की माणसं परमार्थात येतात. रामाच्या जीवनामध्ये सर्वांना अनुकूलता आली, परंतु त्या अनुकूलतेमध्ये त्यांनी आपलं राज्य सोडून दिलं.
का? केवळ आपल्या पित्र वचनाची आज्ञा पालन करायची. कारण माझा तो धर्म आहे. धर्म शब्दाचा अर्थ आहे कर्तव्य. म्हणून प्रपंचामध्ये जर आपण कर्तव्याला मान दिला, आपला स्वतःचा जो पुत्रधर्म आहे त्याचं जर पालन केलं आणि ते मग पालन करायचं तर कुणाकडे पाहून करायचं, तर रामचरित्र आपल्या समोर आदर्श ठेवा. 3 गोष्टी मी आपल्या पुढे मांडले. इथं ज्ञानोबारांनी 2 गोष्टी सांगितल्या. रामकृष्ण नामी ही दोन्ही साजरी. आता माणसाचं जे नाव असतं, माणसाचं नाव असतं, त्या नावाच्या मागे त्याचा काय असतो? नावाच्या मागे त्याचा काय असतो? नाव तर सगळ्यालाच असतं, पण नावाच्या मागे काय असतं? मी माऊलीच्या दर्शनाला गेलतो म्हणे. तो भाग सोडा, मला नावाच्या मागे इतिहास हे सांगतो. मी कुणाच्या दर्शनाला गेलतो? माऊलीच्या. मी पटकन विचारलं कोणत्या माऊलीच्या, कारण तुमच्या शेजारी सुद्धा एक काय राहत होता. आज रामनवमी आहे, थोडी क्षमा मागून बोलतो. मला फक्त कीर्तनात उदाहरण द्यायचं, असं म्हणू नका की माझंच दिलं. आज रामनवमी आहे. इथं बसलेल्या पैकी जी राम नावाची माणसं असतील त्यांना वाटतं की ते आज रामनवमी माझी नाही ना. प्रामाणिकपणे वाटतं मला त्यातलं माझं काहीच नाही. माझं फक्त राम आई वडिलांना ठेवलेलं नाव आहे. कारण इथं नावाची भाषा बघा. रामकृष्ण नामी, ही दोन्ही जी नामी आहेत ना, ते कशाला राम झाले मला? कारण रामाच्या अगोदरही राम होते. रामाच्या अगोदरही राम होते. कोणते? परशुराम. प्रतिध्यायते, त्या कृतयुगामध्ये परशुराम होते, त्रेतायुगामध्ये राम होते. मला वाटतं द्वापर युगामध्ये एक राम होते, बलराम, आणि कलियुगामध्ये एक राम आहे, तुकाराम. सगळ्या चरित्रामध्ये तुमच्या पुढे चरित्र आणलं ते रामाचं. का? कारण जे प्रापंचिक जीवनासाठी अत्यंत आदर्श आहे. कारण रामानं आपला जो प्रवास केला ना, तो कुठं केला? रामानं आपला प्रवास केला महाराज घरातून बाहेर पडून केला. आणि बाहेर पडून गेल्यानंतर मला एवढं तुम्हाला सांगायचंय, राम घरातून बाहेर गेले. नीट ऐका थोडं. राम घरातून बाहेर गेले. बाहेर जाताना जसे होते येताना तसेच होते का? राम अयोध्येतून बाहेर गेले, बाहेर जाताना जसे होते येताना तसेच होते का? असं नाही समजलं. आपल्या या बाजा खान, आपल्या बाजा खानचा एखादा मुलगा, एक काल्पनिक उदाहरण देतो तुम्हाला. बाजा खानचा एखादा मुलगा आहे, सज्जन आहे, पण घरची परिस्थिती अत्यंत सामान्य, हलाखीची. नेहमी भजन पूजन सत्संग करणारा, हरिपाठ करणारा, स्वरही दिवाना चांगला दिलेला होता. काही सज्जन माणसाला वाटलं की अरे नाही म्हणे, याला कुठंतरी आपण पाठवावं. सगळ्या लोकांनी त्याला मदत केली आणि सगळ्यांनी मदत करून एक 15-20 हजार रुपये जमा केले. त्यानं आभार म्हणून सगळ्यांची दर्शनं घेतली आणि तो आळंदीला गेला. काल्पनिक उदाहरण. तो आळंदीला गेला. आज आळंदीला 3-4 वर्ष राहिला. जिद्दी होता, जिज्ञासू होता. तो तसाच ऋषिकेशला गेला. तिथेही 10-12 वर्ष काढली त्याने आणि जवळजवळ 15 वर्षांना तो बाजा खानला परत आला. बाजा खानून ज्यावेळेला तो 15 वर्षापूर्वी निघाला होता, सगळ्यांची दर्शनं घेतली होती त्यांनी. सगळ्याची दर्शनं घेऊन तो कुठे गेला होता? बाहेर पडला होता. आज 15 वर्षानंतर परत आलाय.
आता काय झालं? एवढंच सांगायचंय मला की बाहेर पडलेला राम त्या रामामध्ये बदल झालेला आहे, परिवर्तन झाले. आपण सुद्धा रोज 6-6:30 बाहेर पडतात आणि 9, 9:30, 10 पर्यंत घरी जातात. नित्य आपण बाहेर पडतो तर आपल्यामध्ये काही परिवर्तन होतंय का? होत नाही म्हणू नका, मला मी उपेक्षा नाही बोलत नाही, काही पुढे जाऊन सांगतो. येताना सोबत आणावं का जाताना सोबत न्यावं? येताना सोबत आणावं का जाताना सोबत न्यावं? जाताना काय नव्या न्यायच्या का? मला वाटलं जुन्या सोडून द्यायच्या. कदाचित लोक अर्थ करणारे त्यांना समजावून सांगतो, येताना सोबत आणू नका. मला प्रपंचातली प्रतिकूलता ही प्रत्येकाच्या जीवनात असते, येताना सोबत आणू नका, पण जाताना इथलं काही ना काही सोबत नेल्याशिवाय राहू नका. रामानं आपल्या जीवनामध्ये सर्वसंग परित्याग केला. रामानं संसार नाही सोडला महाराज, 14 वर्षासाठी प्रपंचाची आसक्ती सोडली. रामानं 14 वर्ष आसक्ती सोडली. आपण मला 7 दिवसाचे 2-2 तास जर दिले तर 7 दोन्ही 14 तासाची आसक्ती जरी सोडली ना, आपले जीवन रामासारखं धन्य झाल्याशिवाय प्रपंच नका सोडू. हृदय मंदिरी स्मराय. आणि एकदा आपण त्याचं स्मरण केलं नव्हे, तो आपल्या जीवनाचा एक भाग बनवला की लक्षात ठेवा, तुम्हाला अन्य कुणाकडे जाण्याची गरज नाही, तुम्हालाच तुमची मुक्तता करता येते. अभंगातून
ऐका जरा, जोपर्यंत मनाची तयारी होत नाही तोपर्यंत परमार्थ करता येत नाही, आणि तनाची तयारी होत नाही तोपर्यंत संसार करता येत नाही. चिंतन म्हणून बघा, विस्तार करत नाही मी त्याचा, पण इथं मनाची तयारी लागते, आणि ती करण्यासाठी तुम्हाला ती काय वाटली पाहिजे. मी परवाच एक उदाहरण घेऊन गेलो कथेमध्ये, की अलीकडचा जो काळ आहे त्याचं बारकाईने आपण अवलोकन केलं. आजच्या लोकांच्या डोक्यात आहे मुलानं डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं. मला वाटतं हे मुलाला वाटतंय सध्या का बापाला वाटतंय? इथं जोडं सांगितलं. मला वाटतं हे त्या दिवशी मुलाला वाटेल ना त्या दिवशी बापाला म्हणायचीच गरज नाही. आणि त्याला वाटलं पाहिजे. पूज्य महाराजांना वाटतं की लोकांनी इथे यावं, का तुम्हाला वाटतं आपण इथे यावं? आपण करा सोडवं हे दृष्टांत आलेला तुम्ही ऐकलेला असेल. आदरणीय वैकुंठवासी नामदेव महाराज पठाडे यांनी दिलेले. एक शिकारी मनुष्य आहे, आणि तो शिकारी मनुष्य एका माकडाला पकडण्यासाठी प्रयत्न करतो. त्याला एका जाणकारानं सांगितलं, अरे म्हणे या माकडाला हरभरे खूप आवडतात, तू काय कर म्हणे, त्या एका घागरीमध्ये हरभरे ठेव, अर्धे घागर ठेव, आणि त्या घागरीचं जे छिद्र आहे ते त्याचा हात आतमध्ये जाईल एवढंच ठेव, तोंड एवढं. त्या माणसाने त्या पद्धतीने केलं, ते झाडाखाली ठेवली, आणि पाहिल्याबरोबर ते माकड खाली आलं. हे ऐका, ते खाली उतरलं, आणि उतरल्याबरोबर त्याला पाहिलं बरोबर आतमध्ये हरभरे. जसं त्याला हात घातला, म्हणून त्याच्या हातामध्ये त्याला जेवढे हातात घेता येतील तेवढे त्यानं काय घेतले, हरभरे घेतले. आणि ते आता काय काढायला लागला, हात बाहेर काढायला लागले. हात बाहेर काढायला लागला, पण हात काही निघाला. बराच वेळ प्रयत्न केला, मागून तर ते घाबरलं, त्याला वाटलं कोणीतरी आतमध्ये हातच पकडलाय. ते सारखं उडण्याच्या झटपटीच्या नादामध्ये पाठीमागून तो शिकारी आला, त्यांनी त्याच्यावर जाळं टाकलं, आणि त्याला काय केलं, माकडे मुठीशी धरले फुटाणे, माकडे मुठीशी धरिले फुटाणे, पुढं काय
गुंतले ते तेने. मला वाटतं हे जे उदाहरण आहे ना, किती आपण आनंदानं ऐकलं. आणि ते कुणाचं उदाहरण होतं? संतानं कधीच तुम्हाला काही उद्देशून म्हटलं नाही, पण तुमच्या वाचून काहीच सांगितलं नाही. विठाला विठाला जीव नावाचा प्रत्येक व्यक्ती त्याच दशेत आहे महाराज. संसार नावाचे घागरे आणि संपत्ती नावाचे काय घोटाळे. ज्यावेळेला मनुष्य त्यामध्ये हात घालतो आणि ते घेण्यासाठी प्रयत्न करतो, नव्हे ते मिळवण्यामध्ये त्याचा इतका वेळ जातो नव्हे त्याला बाह्य ठिकाणी काय चालले ते सुद्धा कळत नाही. त्या नादामध्ये काल नावाचा शिकारी कधी येतो आणि मृत्यू नावाचं जाळं आमच्यावर कधी टाकतो तेही आम्हाला कळत नाही. ज्याच्याविषयी आपल्या मनामध्ये आत्यंतिक प्रेम असतं ना, त्याच्याविषयी आपल्यातल्या निष्ठा आपोआप जाग्या होतात. त्यातली निष्ठा जागी झाली. एखाद्याचं जर ज्ञानेश्वरीचं वाचन चालू असेल आणि त्याचेच नातू जर काही खेळायला लागले, गडबड करायला लागले, बोलायला लागले, मला वाटतं त्याला नातवांचा राग येतो. का? कारण त्याची एकाग्रता भंग झाली. आज आपली एकाग्रता तेवढी नाही. मी परवा कथेमध्ये एक गोष्ट सांगून गेलो की कोणत्याही कार्यामध्ये, साधनेमध्ये आपली एकाग्रता वाढवा आणि ती एवढी वाढवा अशी कल्पना करा. मी तुम्हाला कीर्तन ऐकायला बसवले ना, कसं ऐकायचं फक्त सांगतो तुम्हाला, वेळ संपलेली आपली. असं कल्पना करू आपण की तुमच्या हातामध्ये 500 रुपयाचं बंडल मोजायला दिलेले. सध्या काय मोजतात तुम्ही? चुकवलं का एखादी? एवढीच एकाग्रता तयार करा. ही एकाग्रता तयार केली की आपली आपण त्याला सोडवून संसार बंधन तोडावे. कारण प्रपंचाचं बंधन म्हणजे अन्य काही नाहीये. लोभ ममता दवड आशा उदर व्यथेचा ओढसा न करू अनेक सारा. एवढं सांगतो आणि थांबतो. प्रत्येक माणसाला या जगाचा एक ना एक दिवस काय घ्यायचा? निरोप घ्यायचा आहे. तो निरोप घेताना काही सोबत न्यायचंय का न्यायचं नाही? नाही म्हणू नका. इथून जाताना प्रत्येकाला 2 गोष्टी सोबत न्यायच्यातच. आतापर्यंत तुम्ही केलेलं पुण्य आणि तुम्ही केलेलं पाप प्रत्येकाला सोबत न्यायचंय मला, प्रत्येकाला. कारण त्याची भोगा आले. म्हणून इथं ज्ञानोबा सांगतात की बाबा तुम्ही आता याच्यातून मुक्त होण्यासाठी शास्त्रकारानं अनेक साधना सांगितल्या, पण कलियुगामध्ये तुम्हाला त्या पेन होणाऱ्या नाही. म्हणून तुम्ही काय करा? अभंगाचं शेवटचं
दानोबांची भाषा आहे आणि त्यावेळेला तुम्हाला मला संत उपदेश करतात. मला आपली वेळ संपलेली आहे. 5 मिनिटांमध्ये सेवा पूर्ण करतो. जाता जाता 1-2 विचार आपल्या पुढे मांडतो आणि थांबतो. तुम्ही एवढ्या संख्येने इथं आला आणि रोजही येत आहात आणि ठीक येत राहाल. मला फक्त एवढंच विचारायचंय, तुम्ही संसार पडून गेल्यासाठी आलात का परमार्थ पडून गेल्यासाठी? परमार्थ आपण दिलेलं उत्तर हा भ्रम आहे असं माझं मत आहे. कारण तुकोबारायला जर म्हणावं लागत असेल जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, माझे काय कथा आहे म्हणत असाल उत्तर चूक नाही. पण माझं असं म्हणणं आहे की आपण प्रपंच पडून घ्यायला पाहिजे. आपल्याला संसार लवकर कळतो का परमार्थ लवकर कळतो? काय लवकर कळतो? संसार हे डोक्यातून काढा. संसार लवकर कळत नाही. त्यावेळेला पोरं बाहेर काढून देतात मग संसार संसार लवकर कळाला असता तर आपण आश्रमातून गेलाच नसता. संसार लवकर कळाला ध्रुवाला, लवकर कळाला. आणि ज्यावेळेला संसार लवकर कळाला ना त्यावेळेला ध्रुवाला इथं राहता आलं. आपली क्षमा मागून बोलतो, आपण इथं राहायला आलो का जायला आलो? म्हणता जायला दिगंबर ईश्वर
रामगिरीजी महाराज हे यांच्या जीवनाचा उद्देश जाणे होता का राहणे होता? जाण्यासाठी येऊ नका. माझ्या आपल्याला नम्र विनंती आहे, त्याच्यासाठी एक काम करा. एक सोपी गोष्ट सांगतो की ज्ञानोबारांनी अभंगाच्या शेवटच्या कडेला सांगितले, ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी कळवळा श्रीमूर्तीरया. पुण्य होण्यासाठी परमार्थ करायचा का पाप जाण्यासाठी? मी मनाला काही बोलणार नाही, माझ्या बोलणारा पुरावा घेतो. पुण्य होण्यासाठी करायचा का पाप जाण्यासाठी? हो, पाप जाण्यासाठी करा. नाममंत्र जप कोटी जाईल पाप. पाप जाण्यासाठी परमार्थ करा. आपल्या डोक्यात आहे की पुण्य होण्यासाठी काय परमार्थ आहे. तुमच्या डोक्यात असा भ्रम तयार होतो की जवळजवळ आज 5-6 दिवस झाले मी रोज कुठे येतोय. आता बरंच काय झालंय माझ्याकडे, आता वर्षभर थोडंफार पुण्य जरूर करा. त्याच्यात पुढे बोलतो, पुण्य जरूर करा, पुण्याचा भ्रम ठेवू नका. माणसाकडे श्रीमंती असावी का श्रीमंतीचा भ्रम असावा? श्रीमंती जरूर असावी महाराज. जर कदाचित त्याला कोणी म्हटलं की तुम्ही खूप श्रीमंत आहे, त्याला सांगा मी कसला श्रीमंत, माझ्यापेक्षा खूप श्रीमंत. मला श्रीमंतीचा भ्रम ठेवू नका. कदाचित साधनेमध्ये राहा, सत्कर्म करा, साधक बना. आणि कदाचित जर तुमची कोणी स्तुती करत असेल, कदाचित तुम्ही असं म्हणाल आता मला एवढे हात घातले महाराज मला कोणी घालणार नाही आता कीर्तन संपल्यावर. कुठंतरी एवढ्या काळापुरता मी ज्ञानोबारायांचा तुकोबारायांचा पायिक बनलो, त्याचा मिळालेला तो प्रसाद आहे. कदाचित ते माझ्या मनात जर आलं तर मला असं वाटेल की घरी गेल्यावर सुद्धा मला काय घेऊन बसलेले असतील घरी. डोक्यातून काढून टाका मला, कारण हा सगळा पारमार्थिक भ्रम आहे. ज्ञानोबारांची विनंती आहे महाराज की तुम्ही अन्य काही करू नका. नाममंत्र जप कोटी राहील पाप रामकृष्ण संदर्भ धर्मी राहे. त्याच्यासाठी काही करू नका महाराज. निजवृत्ती काढी सर्व माया तोडी इंद्रिया सवडी लपू नको. तुका म्हणे करा सेवा आले जीवावरी तरी इंद्रिया सवडी. दिवसभर खूप काम केले म्हणजे मी काही आज कीर्तनाला जाऊ शकत. इंद्रिया सवडी लपू नको. कारण कशासाठी? आपुली आपण करा सोडवन संसार बंधन पुढे स्मरण करतो आणि थांबतो. या राम चरित्राचा मुख्य नायक जो आहे तो कोण आहे? वाल्मिकी. मुख्य नायक वाल्मिकी. गेले रामायण. फक्त मला एवढंच चरित्र आपला पुढे मांडायचंय. वाल्या आणि वाल्मिक एकच का वेगळे? ऐका, फक्त मधलं चरण जुळवून घ्या. आपुली आपण कुटुंबासाठी जगत होता तोपर्यंत वाल्या, आणि स्वतःसाठी जगायला लागला त्याचं नाव. आता तपासून बघा निवांत वेळ. आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावी. यथामती यथा तथा यथावकाश झालेली ही मानवहीन सेवा प्रभू रामचंद्रांच्या चरणी समर्पित करतो. पूज्य आदरणीय महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या चरणी समर्पित करतो. सर्व गायक वादक गुरुजन मंडळी आहेत, त्या कार्यासाठी विविध मार्गाने सेवा देणारे असतील, अन्नदान देणारे असतील, इथं सहकार्य करणारी मंडळी असतील, सुंदर प्रकारचं आयोजन नियोजन साऊंड सिस्टीम चाललेलं चित्रीकरण, या विविध मार्गानं जो तो या सेवेचा कुठेतरी विभाग बनावा. कारण राम काज करी बेको आतुर
कदाचित मी दोन गोष्टी सांगेन तुम्हाला की सप्ताहाच्या काळामध्ये राम काम करा आणि सप्ताह संपला राम नाम घ्या. आता नाम घेतलं काहीतरी झाले, आता काय करा, काम करा. एवढ्या काळात काम करा, नंतर मग काय करा, नाम घ्या. मला ह्या दोन्ही गोष्टी जर आपल्या ठिकाणी असतील तर नक्कीच आपुली आपण करा सोडवून संसार बंधन तोडावी. सर्वांना नतमस्तक होतो, सर्वांना धन्यवाद देतो आणि झालेली सेवा रामचरणी समर्पित. ज्ञानेश्वर